मन मंदिरा गजर भक्तीचा. न पटणाऱ्या बायकोवर आयुष्य काढतोयस. आता हे बघा, हा 80 वर्षाचा हाच उद्योग आहे माझा. न पटणाऱ्या बायकोवर आयुष्य काढतोयस आणि तुझ्यासारखा ठोंब्या तिला पटला नाही तरी आयुष्य काढते. न पटणाऱ्या, तुमच्या मनासारखी न वागणाऱ्या मुलांच्या नावावर इष्टिक करून देता, बाबा महाराजांच्या नाही ना. मग काय पटायचंय माझं तुला? जा घरी. एक माझा विचार तुला पटला का न पटला काय घेणं देणं आहे कोणाशी? ज्यांचं आयुष्य पटत नाही त्यांच्यावर आयुष्य काढता आणि पुन्हा त्यांच्याच मागे लागता. माझा एखादा विचार, पण तो विचार आजचा नाही आहे, त्या विचाराला सुद्धा 150 वर्षाची परंपरा आहे. आणि त्याच्या मागे जाऊन सांगू आमचा विचार नाही, तो माऊलीचा विचार आहे, म्हणून त्या विचाराला सुद्धा 750 वर्षाची परंपरा आहे. कारण अभंग मी माझा म्हटला नाही. अनेक माणसं कवन करतात, अनेक माणसं पद करतात. वारकरी संप्रदायामध्ये कुणीही निराळं काव्य करत नाही. हां, दंड काय? पहिले संत ज्ञानोबाराय, मग नाथ, नामदेवराय, तुकोबाराय, निळोबाराय, या 5 संतांची त्यांच्या आजूबाजूला झालेली संत मंडळी, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, गोरोबा, सावतोबाई, सगळी मंडळी यांची प्रमाणच आम्ही कीर्तनात घेतो. निळोबारायाच्या नंतर कोणत्याही संतांनी किंवा कोणत्याही वारकऱ्यांनी केलेलं कवण आम्ही कीर्तनामध्ये प्रमाण म्हणून घेत नाही. त्याचं काय? तुम्ही म्हणाल असं का? आता बाबा महाराजाचं नाव लौकिक आहे, उद्या मी तुका म्हणे काढून बाबा म्हणे घातलं तर आता तुम्ही तर माझे भक्तच आहात, तुम्ही तुका म्हणे सोडून द्याल आणि बाबा म्हणे घ्याल. अशी अभंग चिकार गावात आहेत. काही काहीने स्वतःचे गाथे तयार केले आपलं नाव घालून. त्या साळू माळू सुद्धा तुकाराम महाराजांच्या वेळेला होता. त्याने तुकाराम महाराजांचं नाव काढलं. पण नीट लक्षात ठेवा, आमच्या वारकऱ्यांचं एक बंधन आहे आणि ते पाळतो की याच्या मर्यादा उल्लंघन करायची नाही. निळोबाराय शेवटचे संत, त्यांचंच काव्य, त्यांचेच अभंग कीर्तनामधून घ्यायचे, इतर कोणाचेही घ्यायचे नाहीत. म्हणून ते टिकून आहे. कळलं का तुम्हाला? नाहीतर ज्ञानेश्वरी कुणी वाचली नसती आणि गाथा कुणी बघितला नसता, नाहीतर चालला असता. माझं बोलणं कळलं? चालणं निराळं आणि नित्यनेमाने नाळ. आज लाखो नाही कोट्यावधी माणसं आहेत की जे नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. नित्यनेमाने. त्यांना विचारलं का पारायण करता, का करता माहिती नाही, पण 5 वेळा वाचल्यानंतर बरं वाटतं. कोणचंही कर्म करताना बरं वाटणं हे महत्त्वाचं आहे. एका माणसाने मला विचारलं, महाराज आता 80 झाला, तुमची बायपास झाली, किती वेळ कीर्तन करणार, किती दिवस करणार? का म्हटलं माझी अडचण झाली का तुला? नाही काही माझी अडचण झाली का? किती वेळ करणार? जिथपर्यंत मला बरं वाटतंय तिथपर्यंत करणार. अजून सांगू, प्रभूंनी जिथपर्यंत बरं ठेवलंय तिथपर्यंत करणार. आणि तुम्हाला कोणाला जरी माझं कीर्तन आवडलं नाही तरी हरकत नाही. माझ्या प्रभूला जिथपर्यंत माझं कीर्तन आवडतंय तिथपर्यंत तो माझ्याकडून करून घेणार. साधं सरळ गणित आहे. कशा करता त्याच्या दोघीचा तो किस काढत बसायचं काय? म्हणून पटणं न पटणं हा भाग नाही. लक्षात ठेवा, सुखाकरता वस्तू जमवतो पण एकही वस्तू सुख देत नाही. तेवढ्या पुन्हा आणलेल्या त्या वस्तूवरची धूळ सुद्धा निघत नाही. हे शो केसेस असतात ना, तो शोच असतो फक्त. माझं बोलणं कळलं? दुसरं काय असतं? काय घरात शो केस असायला पाहिजे म्हणून असायला पाहिजे. काही काही वेळेला काही काही गमतीच्या वस्तू त्या शो केसमध्ये असतात. आलं का लक्षात? एकाच्या घरी मी गेल्यावर तिथे त्यांनी ती 3 माकडं ठेवली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तेच सांगतो. मी म्हटलं हे काय, हे तुम्ही का ठेवलं? आपले पूर्वजात म्हणून ठेवले का? मला म्हणाले बाबा महाराज एवढी तुम्ही कीर्तन करता, तुम्हाला नाही ह्याच्यातलं काही कळलं नाही? अरे म्हटलं असं काय करतोस? कळलं नाही म्हणून तर तुला विचारलं. मग त्याला इतका जोर आला. एक तरी गोष्ट अशी आहे की बाबा महाराजांनी आपल्याला विचारलं. असं विचारून त्याला सुख मिळालं ना, आपल्याला काय घेणं देणं आहे?
आणि तो मग सांगू लागला, त्या पहिल्या माकडाकडे बघा, मधलं बघा, तिसरं बघा. म्हणजे काय? अजून तुम्हाला कळलं नाही? अरे म्हटलं तुला सांगायला काहीतरी शिल्लक राहू दे ना. अहो म्हणला, बाबा महाराज, ते पहिलं माकड सांगतंय डोळ्यांनी वाईट बघू नकोस, दुसरं सांगतंय तोंडाने वाईट बोलू नकोस, तिसरं सांगतंय कानाने वाईट टाकू नकोस. असं होय? म्हणजे हे सांगायला तुला माकड लागतं होय रे? आता कळलं का मला काय सांगायचं? कान तुम्ही ऐका रे कीर्ती. अरे माझ्या विठोबाची स्तुती ऐक. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. मी म्हटलं महाराज विठोबाचं नाव घेऊन म्हटलं म्हणजे बरं का 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 बरं वाटेल? अरे म्हणले तुला कळत नाही का, ज्यांनी तोंड दिलंय त्याचं नाव घेणं म्हणजे भजन, त्याचं नामस्मरण करणं म्हणजे नामस्मरण. कान ज्याने दिले त्याचं नाम ऐकणं म्हणजे कानाची तपश्चर्या. माझं बोलणं कळलं का? डोळ्यानो बघा 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 बघा. हां, ज्याने डोळे दिले तो हा आहे बरं का, कटावर कर ठेवलेला पांडुरंग बरं का. हां, असा आहे, आनंद आहे त्याच्यात. एक तुम्हाला सांगू का, उलट सुलट सांगतो. मुलांना आपल्या आईला बघून खूप आनंद होतो. अर्थात लहानपणची गोष्ट आहे. तेवढं हसायला काय झालं तुम्हाला? शेवटपर्यंत टिको म्हणजे बरं झालं. जीवनाची गंमत कळली का काय? हां, म्हणून लहानपण दे गा देवा, मुंगी साखरे चारवा. म्हणून आई गेली असेल, बाप गेला असेल, तरी पांडुरंगाचं मूल होऊन राहावं, पांडुरंगाचं भक्त होऊन राहावं. हां, मूल होऊन राहण्यात जो आनंद आहे, एक सांगू का, भक्त होऊन राहण्यात जो आनंद आहे तो देव होण्यात आनंद नाही. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. एक सांगू, देव होऊ नका, पण भजन करता करता देवाशी एकरूप व्हा. काय म्हटलं मी? भजन करता करता देवाशी एकरूप व्हा. आमचे दादा महाराज फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे आई होऊ नये, पण पीत पीत आई व्हावं. ते सांगायचे लहान बाळ असतं, आई पत्राखाली घेते आणि ते पितं, आणि पिता पिता मांडीवर तिच्या झोपू जातं. आईशी एकरूप होऊन जातं, आईशी एकरूप होऊन जातं. हां, तसं आईला पीत पीत आई व्हावं, तसं प्रभूचं नाम गात गात विठू व्हावं, प्रभूचं नाम गात त्याच्याशी एकरूप व्हावं. किती गोड दृष्टांत आहे ना. बघितले ना तुम्ही लहान मुलं? हां, तुम्ही सुद्धा त्यातलेच, आम्ही सुद्धा त्यातलेच. मग ते अशी फिरवते हात, ते पीत असतं, मग अशी हात फिरवते, कपाळावरची केस बाजूला काढते, मुका घेते त्याचा. त्या बाळाकडे बघून इतका आनंद होतो तिला. ते निवांत झोपतं, निवांत झोपतं. तितक्यात दुसरं कोणतरी येतो घ्यायला. नको नको, परिच्छिन्न हात लागला की जागं होईल. माझं म्हणणं कळलं का? परिच्छिन्न हात लागला की जागं होईल. तसं नामाकरता प्रेमाकरता उगीच ज्ञानाचं परिच्छिन्न बोट लावू नका. त्या प्रेमातला आनंद तसाच राहू द्या. त्या प्रेमातला आनंद. मग ती म्हणली आता गाढ झोपल्यानंतर मग ती अशी घेते, अशीच वागते, तिला त्रास होतो तरी निजवते, आणि पुन्हा ते हलतं, मग पुन्हा मग पूर्ण झोपल्यानंतर. पूर्ण झोप म्हणजे समाधी. पूर्ण झोप म्हणजे इतका तो एकरूप झाला, इतका तो एकरूप. मग म्हणले नवऱ्याला, आता या काय खेळायची ती खेळत यायची. अगं म्हटलं मी बाप आहे ना. ते म्हणले बाप आहे कळलं आहे, पण ऊब माझ्याजवळ आहे. तुम्ही बाप आहात हे मान्य आहे, पण जी प्रेमाची ऊब आहे, मग माझ्यात काही प्रेम नाही का? मी कुठे तसं म्हटलं. पण प्रेम करण्याची अवस्था भिन्न आहेत. बापात सुद्धा आई इतकंच प्रेम आहे. मी तसं म्हणणार नाही, कारण मी बाप असल्या कारणाने तसं कुणाला उगीच मोठं म्हणलेलं मला आवडत नाही. माझ्या व्यक्तिगत मी सांगितलं नाही. आईला मोठं म्हटलं आणि बापाला जर मोठं म्हटलं नाही तर मला खपत नाही, कारण मला माहिती आहे ना बाप काय तो. कारण मी स्वतः बाप असल्या कारणाने मला माहिती आहे बापाचं अंतःकरण मुलाकरता किती तुटत असतं, किती झुरत असतं.
आई आपलं प्रेम प्रगट करू शकते. जो प्रेम प्रगट करू शकत नाही पण हृदयामध्ये आक्रंद करत असतो तो बाप असतो. दिसत नाही कधी. मी नेहमी सांगतो पण पुन्हा सांगतो, मुलाच्या समक्ष रडते ती आई आणि रात्री उशीमध्ये डोकं खुपसून रडतो तो बाप. त्या बाळाकरता बायको विचारते का इकडे तिकडे. नाही ग, मला त्याची काळजी वाटते, काळजी वाटते. कधी त्याच्याशी बोलत नाही, तू बोलतेस ना, तुझ्या बोलण्यात माझं बोलणं आलं. पण त्याला वाटतं तुमचं प्रेम नाही. त्याला काय वाटायचं ते वाटू दे. तो बाप झाल्यावर कळेल मी काय आहे. बाप झाल्यावर त्याला कळेल. आई झाल्याशिवाय आईचं प्रेम कळत नाही, तसं बाप झाल्याशिवाय बापाचंही प्रेम कळत नाही. म्हणून आमचे संत कधी भेदभाव करत नाहीत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत आहात, तुम्ही माय आहात, तुम्ही बाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. म्हणून जिचं झुरणं दिसतं ती आई, पण ज्याचं झुरणं दिसत नाही तो बाप असतो. आतल्या आत आतल्या आत आतल्या आत. एखादं मूल वाईट निघालं ना, कोणाचंच निघू नाही, इथे नाही कुठचंच निघू नाही. आई अशी बाहेर तडफडत असते, पण आतल्या आत प्रत्येक क्षणाला ज्याचं आयुष्य कमी होत असतं तो बाप प्रत्येक क्षणाला खचून जातो. कारण तो मुलगा म्हणजे तो नव्हे, तो मुलगा म्हणजे तोच आहे. तो मुलगा परिच्छिन्न नव्हे. त्या बाळाचं व्यक्त दर्शन म्हणजे मूल, तसं परमात्म्याचं व्यक्त दर्शन म्हणजे जीव. परमात्म्याचं व्यक्त दर्शन म्हणजे भक्त. म्हणून नीट लक्षात ठेवा. हे उगीच भेदभाव करतात. आई थोर तुझे उपकार. काय बापाने घोडं मारलं? आई थोर तुझे उपकार ठीक आहे, कविता चांगली आहे. अरे ज्याने आयुष्य 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 घालवलं. सगळ्यांना माहिती आहे ते बाप पण बरेच बसलेले आहेत माझ्या सकट. पैसा पैसा वाचवतो. खर्च करायची वेळ आली तर करत नाही खर्च. माझ्या बाळूला राहू दे. ते म्हणते अहो नवीन पॅन्ट शिवानं. अगं 7-8 पडल्यात, काय करायचं आहे. त्याला गावात फिरावं लागतं. मित्रांनी जर विचारलं बाबांनी नवीन काय केलं तर त्याला नवीन घेऊ दे. जीव झुरे तुझसाठी, जीव झुरे तुझसाठी. ज्याचा जीव आपल्या मुलाबाळांच्या करता झुरतो तो बाप, आणि ज्याचा जीव आपल्या भक्तांच्या करता झुरतो तो विठू माऊली, विठू माय बाप. मन मंदिरा गजर भक्तीचा.